नमस्कार, मी अमित दशरथ पेडणेकर. काही दिवसांपूर्वी म्हाडा पोलीस वसाहत या ठिकाणी महाविकास आघाडीची एक जाहीर सभा झाली आणि त्या जाहीर सभेमध्ये मी जनतेची, जोगेश्वरीकरांची मतं मांडली. पण खासदार साहेबांना हे भाषण वाटलं, तर हे भाषण नव्हतं, हे माझं मत होतं. आणि लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ते मी मांडलं. परंतु ते त्यांना एवढं झुमलं की 2 ते 3 दिवसांपूर्वी, म्हणजे कार्तिकी एकादशी होती, त्या दिवशी मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. म्हणजे तुम्ही समजले असाल की निवडणुकीमध्ये मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी काय घडतं, गर्दी कशासाठी जमते. त्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित होते आणि ठिकाणी आमचे काही पदाधिकारी आहेत, हे तिकडे व्हिडिओ काढत होते की एवढ्या रात्री मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रात्री 11 वाजता गर्दी का जमली. आणि असंच तुम्ही माझा फेसबुकचं पेज बघू शकता. 6 महिन्यांपूर्वी जी काय लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तिकडचे व्हिडिओ आम्ही पोस्ट केले आहेत. आणि या वेळेला आम्ही त्या ठिकाणी पोलिसांना दाखवत होतो की या ठिकाणी साहेब काय चालू एवढ्या रात्री. तर काही शिंदेगडाचे पदाधिकारी आले आणि त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला. धक्काबुक्की झाली तरी आम्ही शांत बसलो. आणि त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्ही सर्व पाहिलंच असेल. पण मी खासदार साहेबांच्या विरोधामध्ये बोललो, माझं परखड मत व्यक्त केलं, म्हणून माझ्यावरती त्या प्रकरणामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. खोटा कोणताही पुरावा नाही. मी मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा गेलो नाही, तरी माझ्यावरती हा खोटा गुन्हा, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कोणतेही पुरावे नाही, कोणतीही सीसीटीव्ही फुटेज नसताना. म्हणजे आता जोगेश्वरीमध्ये हुकुमशाहीच राहणार आहे. ह्याच्या पुढे काय करायचं तरुणांनी. खासदार साहेब, माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे की तुम्ही 15 वर्ष जोगेश्वरीचे आमदार होतात, पण तुम्ही तरुणांसाठी, युवकांसाठी काय केलात. तुम्ही किती तरुणांना नोकऱ्या दिलात, किती तरुणांना तुम्ही बँकेत कामाला दिलात, रोजगार दिलात, हे मला एकदा दाखवावं. आणि माझ्यासारख्या तरुणावरती असे विनयभंगाचे का, आता मी माझं मत मांडलं म्हणून. पण मी बोलतो साहेब, तुम्ही माझ्यावरती अजून मोठे मोठे खोटे नाटे गुन्हे दाखल करा, पण साहेब मी डरपोक नाही, मी घाबरणार नाही. माझा आवाज दाबायचा कोणीही प्रयत्न केला तरी हा आवाज, हा जनतेचा आवाज आहे, जोगेश्वरीकरांचा आवाज आहे, आणि हा शेवटपर्यंत, हा मरेपर्यंत आवाज असाच राहणार. तुम्ही बोलताय साहेब, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही महायुतीकडनं तुम्ही खासदारकीचे उमेदवार होतात, तेव्हा तुम्ही साहेब एक वक्तव्य केलेलं की अमोल कीर्तीकरला तुम्ही निवडून देऊ नका. का, तर अमोल कीर्तीकरांना प्रशासनाचा कोणताही अनुभव नाही. ते कधी नगरसेवक नाही बनले, कधी आमदार नाही बनले, त्यांना डायरेक्ट खासदार करू नका, त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. मग साहेब तुम्ही मला एक उत्तर द्यावं, आता ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत, जोगेश्वरीतून आता ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत, त्यांचा अनुभव काय आहे. ते सुद्धा कधी नगरसेवक नाही झाले, कधी आमदार नाही झाले, त्यांना सुद्धा प्रशासनाचा अनुभव शून्य आहे. साहेब तुम्ही मला एक पत्र दाखवा, महायुतीच्या उमेदवाराने एकही जर पत्र व्यवहार केला असेल बृहन्मुंबई महानगरपालिकेशी किंवा एसआरएशी किंवा म्हाडाशी, तर साहेब तुम्ही बोलाल ते. मग ह्यांना का मतदान करावं. ह्या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांना सुद्धा प्रशासनाचा अजिबात अनुभव नाहीये. आमच्या उमेदवाराला 10 वर्षांचा अनुभव आहे साहेब. 10 वर्ष नगरसेवक होते, प्रभाग समिती अध्यक्ष होते, मग त्यांना निवडून दिलं पाहिजे. साहेब ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल साहेब. आणि साहेब तुम्ही बोलता ना विकास केला, विकास केला, विकास केला. साहेब काय विकास केला. मग मेघवाडीचा विकास का नाही झाला. साहेब गांधीनगरमध्ये 15-15, 16-16 वर्षांपासून असे प्रकल्प रखडलेले आहेत. हजारो लोक साहेब बेघर आहेत, घरापासून बाहेर आहेत साहेब. ते साहेब शिवटेकडीचा एकमेव प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा. साहेब तुम्ही 15 वर्ष साहेब तुम्ही आमदार होता, तुम्ही एक प्रश्न, फक्त पाण्याचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकलात नाही. त्या शिवटेकडीच्या बाजूला असलेल्या ओबेरा कॉम्प्लेक्सच्या 40व्या माळ्यावरती पाणी पोचलं, पण शिवटेकडीवरती पाणी का चढत नाही. साहेब तुम्हाला ह्याचं पण उत्तर द्यावं लागेल. साहेब तुमच्याकडे मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे,
या मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून तुम्ही जोगेश्वरीतल्या किती तरुणांना किंवा किती खेळाडूंना, मग ते कॅरमपट्टू असून दे किंवा ते कबड्डीपट्टू असून दे, क्रिकेटपट्टू असून दे, तुम्ही त्या खेळाडूंना काय प्रोत्साहन दिलात, काय सहकार्य दिलात? फक्त मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा वापर फक्त निवडणुकीलाच? आता फक्त तुम्ही तिथे जनतेला बोलवून घेता निवडणुकीच्या काळात आणि नंतर 5 वर्ष जनतेला तिकडे तुम्ही उभे सुद्धा करत नाही. मग तुम्ही हे पण सांगा की तुम्ही काय केलं? साहेब, विकासाचा प्रश्न. साहेब, तुम्ही बोलता की मी दंगलग्रस्त जोगेश्वरी होती, तिला दंगल मुक्त केलं, 4 दंगली झाल्या, जोगेश्वरीमध्ये कोण पाय ठेवत नव्हतं, मी विकासक आणले, ओबेरॉय कल्पतरू आणली. मग साहेब, त्या कल्पतरुणी ओबेरॉयला हे पण सांगायला पाहिजे होतं की बाबा आलायस तर तू जोगेश्वरीमध्ये आलायस, तुझा पत्ता अंधेरी लावू नकोस. साहेब, बाल विकास शाळा ही जोगेश्वरीमध्ये येते, जोगेश्वरीमध्ये येते. मग जोगेश्वरीच्या त्या बाल विकास शाळेच्या बाजूला असलेल्या प्रकल्पाला का नाव दिलं अंधेरीचं? आमच्या जनता कॉलनीतला इच्छापूर्ती हनुमान मंदिर त्याच्या समोर असलेलं जो प्रकल्प चालू आहे त्याला पण अंधेरी? म्हणजे विकासकांवरती साहेब तुमचा अंकुश नाहीये. तुम्ही त्यांना बोलले पाहिजे बाबा ही माझी जोगेश्वरी आहे, याची अंधेरी करू नका म्हणून. आणि साहेब, तुमचा पत्ता सुद्धा अंधेरी आहे, तो सुद्धा तुम्ही जोगेश्वरी करा. म्हणून खरंच सांगतो जोगेश्वरीकरांनो, ही या विधानसभेची निवडणूक ही अटीतटीची आहे, हुकुमशाही आहे. हुकुमशाही यापुढे सुरू होणार. असे आमच्यासारख्या तरुणांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल होणार. तरुणांसाठी कधी काही केलं नाही. आता आमचा संदीप ढवळेच घ्या, जय जवान गोविंद पथकाचे कोच. हे संदीप ढवळेंनी काही वर्षांपूर्वी श्यामनगर तलावाच्या मागे गाडी लावलेली पावभाजीची. तो बिचारा व्यवसाय करायला गेलेला. या आमच्या साहेबांनी ती सुद्धा गाडी उचलायला लावली. म्हणजे तरुणांना नोकऱ्या तर तुम्ही देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही, पण तुम्ही त्यांचं असं आयुष्य उद्ध्वस्त करता. मी जोगेश्वरीची जनता सुज्ञ आहे. मी जोगेश्वरीच्या जनतेला सांगतो की असेच इथे हुकुमशाही सुरू होणार, गुंडशाही पुन्हा सुरू होणार. हे तुम्ही परवा मातोश्री स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बाहेरच बघितलात. म्हणून मी सर्वांना हेच सांगतो की या टायमाला सतर्क व्हा, जागृत व्हा, विचार करून मतदान करा. मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि मत मांडणं सुद्धा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे या वेळेला आमचे उमेदवार बाळा नर हे हुकुमशाहीच्या विरोधात आणि घराणेशाहीच्या विरोधात उभे राहत आहेत. त्यांना मतदान करून त्यांना बहुमताने विजयी करा. कारण हे खासदार साहेब ठाकरेंचे नाही झाले, ते जनतेचे काय होणार? त्यांनीच परवा वक्तव्य केलं की आदित्य ठाकरे बालिश आहेत. बालिश? अहो, मग त्यांची कशाला एवढे वर्ष केली गुड पॉलिश? त्यामुळे ठाकरेंबद्दल बोलू नका. ठाकरेंचे तुमच्यावरती ऋण आहेत. त्यामुळे सर्व जनतेला सांगतो की हे पुढचे येणारे उमेदवार ही घराणेशाहीची नांदी आहे. ज्यांना कोणत्याही प्रशासनाचा अनुभव नाही अशांना मतदान करू नका. आणि हा आवाज कधीच शांत राहणार नाही. हेच बोलतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.